Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Isalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 2 and this is a lecture number 7. ठीक आहे. तर आपला जो काही सेकंड युनिट आहे आयसी इंजिन्स अँड गॅस टर्बाइन तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि त्यातला आपण गॅस टर्बाइनचा पार्ट आपण आता बघत आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण गॅस टर्बाइन म्हणजे काय ते डिफाइन केलं होतं. त्यानंतर गॅस टर्बाइनचं वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितलं होतं. त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ द गॅस टर्बाइन आणि ऍप्लिकेशन ऑफ द गॅस टर्बाइन हा पार्ट आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला होता. तर आता आपण काय करतोय त्याचा पुढचा पार्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ओपन सायकल गॅस टर्बाइन. तर ओपन सायकल गॅस टर्बाइनचं आपण डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग बघणार आहोत. त्याचबरोबर क्लोज सायकलचं देखील आपण काय बघणार आहोत, कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ क्लोज सायकल गॅस टर्बाइन हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर क्लोज सायकलचे असे काय आपल्याला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मिळत असतात ओव्हर द ओपन सायकल. तर ओपन सायकलच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला कोणकोणते ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मिळत असतात क्लोज सायकलच्या बाबतीत ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर लास्टला शेवटला ओपन सायकल आणि क्लोज सायकल ह्या दोघांमधला डिफरन्स काय काय असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा वन बाय वन पॉइंट्स आपण बघत जाऊया. तर ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण गॅस टर्बाइनला डिफाइन केलं होतं. गॅस टर्बाइन काय होता, गॅस टर्बाइन इज अ रोटरी टाइप इंटरनल कंबशन थर्मल प्राइम मूव्हर. अशा पद्धतीने आपण गॅस टर्बाइन डिफाइन केलं होतं. त्याचबरोबर त्याचं एक अॅनिमेशन देखील आपण बघत होतो की कशा पद्धतीने एअर ज्या आतमध्ये येत होती कॉम्प्रेसर मध्ये कॉम्प्रेस होत होती, नंतर कंबशन चेंबर मध्ये त्याला कंबशन घडवून आणायचं आणि हॉट गॅसेस प्रोड्यूस होत होते आणि नंतर ते काय जे हॉट गॅसेस आहेत ते आपण टर्बाइन मध्ये नेऊन आपल्याला लागणारं मेकॅनिकल आउटपुट आपण मिळवत होतो. तर अशा पद्धतीने आपण जनरल डेफिनेशन गॅस टर्बाइनची आपण बघितली होती आणि त्याचं अॅनिमेशन देखील बघितलं होतं. याच्यासोबत याचे जे काही व्हिडिओज एक दोन अॅनिमेशन जे होते ते देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये पोस्ट केले होते. ठीक आहे. तर क्लासिफिकेशनच्या पार्ट मध्ये जो सगळ्यात महत्वाचा पार्ट होता ओपन सायकल आणि क्लोज सायकल, तर ते आपण आता थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण बघूया ओपन सायकल गॅस टर्बाइन. तर ज्याप्रमाणे याच्या शब्दामध्येच आहे की ओपन सायकल, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा, आपलं जे काही वर्किंग फ्लुइड आहे टर्बाइन मध्ये एक्सपांड झाल्यानंतर त्याला आपण डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देणार आहोत. ठीक आहे. तर एका डायग्रामच्या मदतीने बघा की इथं आपला कॉम्प्रेसर आहे, कंबशन चेंबर आहे आणि टर्बाइन आहे. हॉट गॅस ज्यावेळी टर्बाइन मध्ये एक्सपांड होतील त्यानंतर त्यातून जे बाहेर येणारे जे गॅस असतील ते डायरेक्टली आपण काय करतोय ऍटमॉस्फिअर मध्ये अशा पद्धतीनं रिलीज करत असतो. तर अशा पद्धतीच्या टर्बाइनला आपण काय म्हणणार आहोत, ओपन सायकल गॅस टर्बाइन. मग बघा त्याला डिफाईन कशा पद्धतीने करता येईल, अ टर्बाइन इन विच वर्किंग फ्लुइड इज एक्झॉस्टेड टू द ऍटमॉस्फिअर आफ्टर एक्सपांडिंग इन द टर्बाइन. टर्बाइन मध्ये एक्सपान्शन प्रोसेस झाल्यानंतर जर आपण वर्किंग फ्लुइड डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये एक्झॉस्ट करत असेल तर अशा पद्धतीच्या टर्बाइनला आपण ओपन सायकल टर्बाइन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया ओपन सायकल गॅस टर्बाइनचं, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स असणार आहेत. तर बघा एका डायग्रामच्या मदतीने आपण ते समजून घेऊया. तर या सायकलमध्ये बघा कॉम्प्रेसर असणार आहे जो एअरला कॉम्प्रेस करेल. त्यानंतर कंबशन चेंबर आहे जिथे तुमचं कंबशन घडून येणार आहे आणि कंबशन मध्ये जे काही गॅस बाहेर येणार आहेत ते टर्बाइन मध्ये एक्सपांड केले जातील. तर बेसिकली तुमच्या ह्याच्यामध्ये हे 3 कॉम्पोनंट्स असणार आहे ऍज अ कन्स्ट्रक्शन पार्ट ऑफ यू. तर बघा द मेन कॉम्पोनंट्स ऑफ ओपन सायकल गॅस टर्बाइन्स आर कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर अँड टर्बाइन. तर हे 3 कॉम्पोनंट्स असणार आहेत. त्याचबरोबर बघा कॉम्प्रेसर जो तुमचा काय आहे हा एक वर्क कन्झ्युमिंग डिव्हाइस आहे. म्हणजे तुम्हाला कॉम्प्रेसर कडून जर कॉम्प्रेस्ड एअर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तो रन करण्यासाठी तुम्हाला त्याला वर्क प्रोव्हाइड करावं लागेल आणि हेच जे काही वर्क आहे ते आपण एका इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने त्याला प्रोव्हाइड करत असतो, जी तुमची मोटर इथं दाखवलेली आहे स्टार्टिंग मोटर ऍज अ. ठीक आहे. तर ही जी काय मोटर आहे ऍट इनिशियल स्टेजला फक्त ती कॉम्प्रेसरला रन करायला मदत करणार आहे. एकदा का तुमच्या टर्बाइन कडून आउटपुट मिळायला चालू झालं तर काय होईल, तुमचा कॉम्प्रेसर टर्बाइनच्या पॉवरने आपण रन करणार आहोत. तर बघा तुम्ही बघू शकता हा जो काही कॉम्प्रेसरचा शाफ्ट आहे तो इनिशियली तुमच्या मोटरला कनेक्ट केला आहे जो तुम्हाला स्टार्टिंगला पॉवर देणार आहे. त्यानंतर हा शाफ्ट पुन्हा आपण काय केलं टर्बाइनला देखील कनेक्ट केला आहे. मग एकदा टर्बाइन कडून तुम्हाला मेकॅनिकल वर्क पॉवर आउटपुट मिळायला चालू झालं तर त्यामधलीच थोडी पॉवर घेऊन तुमचा कॉम्प्रेसर आपण रन करत असतो.
ठीक आहे. तर हे तुमचे बेसिक एलिमेंट झाले ओपन सायकल गॅस टर्बाईनच्या बाबतीतले. आता आपण बघूया त्याचं वर्किंग. तर वर्किंग ऑफ ओपन सायकल गॅस टर्बाईन. तर या डायग्रामच्या मदतीने आपण वर्किंग समजून घेऊया. इनिशियली बघा, तुमचा कॉम्प्रेसरला ज्यावेळी ही मोटर आपण स्टार्ट करू त्यावेळी कॉम्प्रेसर काय करायला लागेल, ऍटमॉस्फिअर एअर मधली जी काही फ्रेश एअर आहे ऍटमॉस्फिअर मधील ती एअर तो ड्रॅग करणार आहे, सक्शन करून घेणार आहे आणि सक्शन केल्यानंतर त्या एअरला कॉम्प्रेस करणार आहे आणि तुमची जी काही कॉम्प्रेस झालेली एअर आहे तो तुमच्या कंबशन चेंबरला डिलिव्हर्ड करणार आहे. कंबशन चेंबरमध्ये ह्या कॉम्प्रेस्ड एअर बरोबर आपण कंबशन घडवून आणणार आहोत आणि एक प्रोडक्ट म्हणून हाय टेम्परेचर हाय प्रेशरचे हॉट गॅसेस प्रोड्यूस होणार आहेत आणि ते तुमच्या कंबशन चेंबर मधून अशा पद्धतीने बाहेर पडणार आहेत. मग हे जे काही हॉट गॅस असणार आहेत ते तुमच्या टर्बाईन मध्ये येतील, टर्बाईन मध्ये ते एक्सपांड होतील. मग आपण त्या हॉट गॅस मधली जी काही थर्मल एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन आपण रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणार आहोत इन द फॉर्म ऑफ रोटेशन ऑफ युअर टर्बाईन शाफ्ट. त्यानंतर हे जे काही एक्झॉस्ट गॅस आहेत ते आपण डायरेक्टली काय करणार आहोत, ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करणार आहोत. मग टर्बाईनचं जे काय आउटपुट आहे तिथून आपल्याला जर पॉवर जनरेशन करण्यासाठी यूज करणार असेल तर आपण डायरेक्टली त्याला काय कनेक्ट केलं आहे, इथं जनरेटर कपल केलेला आहे. तर त्यानुसार जनरेटर काय करेल, पुन्हा मेकॅनिकल एनर्जी जो तुमचा टर्बाईन देणार आहे त्याचं कन्व्हर्जन तो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार आहोत. ठीक आहे. मग इकडे जी आपण मोटर बसवली आहे ती फक्त स्टार्टिंग फेज मध्ये तुम्हाला तुमच्या कॉम्प्रेसरला वर्क देण्याचं काम करेल. एकदा टर्बाईन कडून आउटपुट मिळायला चालू झालं तर हा शाफ्ट काय होतोय बघा, अशा पद्धतीने रोटेट होतोय आणि टर्बाईनच्या आउटपुट पासूनच आपण कॉम्प्रेसर देखील काय करणार आहोत, रन करणार आहोत. ठीक आहे. तर हे तुमच्या ओपन सायकल गॅस टर्बाईनच्या बाबतीत झालं. आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग दोन्ही पार्ट इथं डिस्कस केलेला आहे. तर आता आपण जाऊया नेक्स्ट सायकल कडे. नेक्स्ट सायकल आहे तुमची क्लोज सायकल गॅस टर्बाईन. तर याच्यामध्ये बघा, ह्याच्या शब्दामध्ये कसं लिहिलंय, क्लोज्ड सायकल. तर ही काय असणार आहे, सायकल पूर्णपणे क्लोज्ड असणार आहे. तर एका डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊया. बघा, इथं आपण काय करत आहोत, टर्बाईन पासून जी काही एक्झॉस्ट झालेली वर्किंग फ्लुइड आहे, एक्झॉस्ट गॅस आहे, ते आपण ऍटमॉस्फिअर मध्ये न सोडता तर त्याला आपण काय करतोय, एका हीट एक्सचेंजर मध्ये त्याला कूल करतोय आणि पुन्हा तेच वर्किंग सबस्टन्स आपण रिसर्क्युलेट करतोय पुन्हा त्या कॉम्प्रेसर मध्ये. तर बघा, मग याला आपण डिफाईन कशा पद्धतीने करू शकतो की असं टर्बाईन की ज्याच्यामध्ये जे काही वर्किंग फ्लुइड आहे त्याला आपण कूल करतोय एका हीट एक्सचेंजरच्या मदतीनं, एका कूलरच्या मदतीनं आणि पुन्हा आपण त्याला काय करतोय, कॉम्प्रेसरला ऍज अ इनपुट म्हणून फीड करत असतोय. तर अशा टाइपचे जे काही टर्बाईन्स असतात त्याला आपण म्हणत असतो क्लोज सायकल टर्बाईन. तर बघा, आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, अ टर्बाईन इन विच वर्किंग फ्लुइड इज कूल्ड in a heat exchanger and recirculate again and again after expanding in the turbine. टर्बाईन मध्ये एक्सपान्शन झाल्यानंतर तुमचं वर्किंग फ्लुइड कूल केलं जातं विथ द हेल्प ऑफ सम हीट एक्सचेंजर अँड इट रिसर्क्युलेट अगेन ऍज अ वर्किंग फ्लुइड आणि आपण परत त्याला काय करत असतो, रिसर्क्युलेट करत असतो. तर अशा पद्धतीने तुमच्या क्लोज सायकलची डेफिनेशन असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ क्लोज सायकल गॅस टर्बाईन. तर क्लोज सायकल गॅस टर्बाईनचे कशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. एका डायग्रामच्या मदतीने ते आपण समजून घेऊया. तर याच्यामध्ये बघा, जे आपले बेसिक एलिमेंट्स जे असणार आहेत ते असणारच आहे त्याच्यामध्ये हा कॉम्प्रेसर आहे. त्यानंतर या कॉम्प्रेसरला रन करण्यासाठी लागणारी ही तुमची स्टार्टिंग मोटर आहे. त्यानंतर तुमचा टर्बाईन आहे. त्यानंतर हा जो का एअर हिटर इथे दिसतोय हा तुमचा ऍज अ कंबशन चेंबर म्हणून ऍक्ट होणार आहे. तर याच्यामध्ये दोन इलेमेंट ऍडिशनल ऍड झालेत बघा. इथं एक हीट एक्सचेंजर आहे आणि इथं आपला प्री कूलर आहे. तर अशा पद्धतीचे काय असणार आहेत, हे 5 एलिमेंट तुमच्या क्लोज सायकल मध्ये असणार आहेत. तर बघा, आपण असं म्हणू शकतो क्लोज सायकल गॅस टर्बाईन प्लांट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट्स. तर ते 5 कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत बघा. त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचा कॉम्प्रेसर असेल, त्यानंतर एअर हीटर असेल, नंतर टर्बाईन असेल, प्री कूलर असेल आणि हीट एक्सचेंजर असणार आहे. असे 5 एलिमेंट्स याच्यामध्ये असणार आहेत. हा जो काय एअर हीटर असणार आहे तो ऍज अ कंबशन चेंबर म्हणून याच्यामध्ये ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत. ठीक आहे. तर आता आपण बघूया वर्किंग ऑफ क्लोज सायकल गॅस टर्बाईन. तर क्लोज सायकल गॅस टर्बाईनचं वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे, तर त्याच डायग्रामचा वापर करून आपण याचं वर्किंग समजावून घेऊया. तर याच्यामध्ये बघा, बेसिकली तुमचा जो काही कॉम्प्रेसर आहे तो काय करेल, एअरला कॉम्प्रेस करायचं काम करणार आहे. ऍट द स्टार्टिंग इट कॅन टेक द पॉवर फ्रॉम दिस इलेक्ट्रिक मोटर. स्टार्टिंगच्या वेळी तो काय करेल, त्या स्टार्टिंग मोटर पासून पॉवर घेऊन तो कॉम्प्रेसर रन होईल आणि ऍटमॉस्फिअर मधली जी काही एअर आहे त्याला कॉम्प्रेस करायचं काम तो कॉम्प्रेसर करणार आहे. त्यानंतर बघा, आपण काय करत होतो, कॉम्प्रेसर नंतर जी काय आपला नेक्स्ट एलिमेंट होतो काय असायचा तुमचा, डायरेक्टली तुमचा
कंबशन चेंबर असायचा, तो याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणत आहोत, एअर हीटर म्हणत आहोत. ठीक आहे. मग त्यानंतर काय होईल, याच्यामध्ये एक आपण ऍडिशनल काय करतोय बघा, की ज्यावेळी टर्बाईन मधून आपण एक्झॉस्ट करत असतो, तर त्याच्यामध्ये काही ना काही प्रकारची हॉट एनर्जी अजून शिल्लक असती. त्या जे काही गॅस असतात त्याच्यामध्ये अजून काही ना काहीतरी थर्मल एनर्जी शिल्लक असती. ती युटिलाइज करण्यासाठी आपण इथं काय केलंय, एक हीट एक्सचेंजर बसवलेला आहे. मग हा हीट एक्सचेंजर काय करणार आहे, त्याच्यामधली जी काही एनर्जी आहे तो काय करेल, ह्या एअरला देईल. ठीक आहे. ही काय कॉम्प्रेस्ड एअर जी कॉम्प्रेसर कडून येणार आहे, जी आपण पुढं एअर हीटर मध्ये नेणार होतो, तिथंच काय करेल, हा हीट एक्सचेंजर तुमची जी काय एनर्जी आहे त्या फ्रेश कॉम्प्रेस्ड एअरला देणार आहे आणि त्याला हीट करणार आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमच्या इथल्या कंबशन चेंबरमध्ये, एअर हीटरमध्ये तुमचं जे काही कंबशन आहे ते इफेक्टिव्हरित्या होणार आहे. म्हणजे बघा, आपण असं म्हणू शकतो, मग कॉम्प्रेसर कडून जी काय एअर आली, कॉम्प्रेस्ड एअर, ती तुमच्या हीट एक्सचेंजर मध्ये गेली. मग हीट एक्सचेंजर मध्ये आपण काय केलंय, टर्बाईनच्या एक्झॉस्ट मधली जी काय एनर्जी आहे त्याचा वापर करून आपण त्या एअरला हीट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ती जी काय एअर आहे, कॉम्प्रेस्ड एअर, ती तुमच्या एअर हीटर मध्ये जाईल. तिथं आपण काय करणार आहोत, कंबशन त्याचं घडवून आणणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, एक महत्वाचा पॉईंट आहे की ह्याच्यामध्ये जे काही कंबशन होत असतं ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. जसं हीट एक्सचेंजर मध्ये की दोन्हीही त्याचे पाथ वेगवेगळे असणार आहेत. तुमचं वर्किंग फ्लुइड तुमच्या फ्युएलच्या कंबशन बरोबर डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही. ते काय करतं, त्या वर्किंग फ्लुइडला हीट ट्रान्सफर करत असतं. ठीक आहे. मग हीट ट्रान्सफर केल्यामुळे ते जे काही हॉट गॅसेस प्रोड्यूस होतील ते तुमच्या टर्बाईन मध्ये जातील. टर्बाईन मध्ये ते एक्सपांड होतील, टर्बाईन रन होईल आणि टर्बाईनचा जो काय हा आउटपुट शाफ्ट आहे तो आपण कपल केलेला आहे जनरेटरला. तर त्या मेकॅनिकल एनर्जीचा वापर करून तुमचा जनरेटर रन होईल आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. आणि एकदा तुमचा टर्बाईन आउटपुट द्यायला चालू झाला की तुमची जी काय स्टार्टिंगची मोटर आहे ती इमिजिएटली कॉम्प्रेसरशी डिस्कनेक्ट होईल. टर्बाईनचं जे काय आउटपुट आहे त्यामधल्या थोड्या आउटपुटवर तुमचा कॉम्प्रेसर रन होणार आहे. आता बघा, टर्बाईन मधून जो काय बाहेर एक्झॉस्ट गॅस तुमच्या हीट एक्सचेंजर मध्ये येणार आहे. तर हीट एक्सचेंजर मध्ये आपण काय डिस्कशन केलं की त्याच्या काय एक्झॉस्ट गॅस मधली जी काय असणारी हीट एनर्जी आहे तो ऑलरेडी इनकमिंग जी एअर आहे कॉम्प्रेसर कडून त्या एअरला देणार आहे आणि त्याला हीट करत असतो. तर या हीट एक्सचेंजर मधून जी काय बाहेर पडणारी एअर आहे त्या एअर मध्ये अजून देखील हीट एनर्जी शिल्लक असते. मग आपण ती जी काय एअर आहे ऍज अ टेम्परेचर वाली ती आपण डायरेक्टला कॉम्प्रेसरला सप्लाय करत नाही, तर त्याला आपल्याला कूल करावं लागतं. मग आपण इथं काय करतो, इथे प्री कूलर प्रोव्हाइड करतो. जो प्री कूलर काय करतो, हे वॉटर इथून इनलेट होईल आणि इथून जी काय हीट एअर आहे त्याची हीट तो काय करेल, वॉटर स्वतः ऍब्झॉर्ब करून घेईल आणि वॉटर स्वतः गरम होऊन बाहेर पडणार आहे. हॉट वॉटर अशा पद्धतीने इकडं बाहेर पडेल. मग ही जी काय कोल्ड झालेली एअर आहे ते आपण काय करणार आहोत, पुन्हा आपल्या कॉम्प्रेसरला प्रोव्हाइड करणार आहोत. तर अशा पद्धतीने याची एक वर्किंग सायकल असणार आहे. तर बघा, मी सगळे पॉईंट एकदा परत रिकलेक्ट करतोय. तर याच्यामध्ये बघा, स्टार्टिंग मोटर स्टार्ट झाली, कॉम्प्रेसर तुमचा कॉम्प्रेस एअर द्यायला चालू केला. ती काय एअर आहे ती इथे येणार आहे, ती पहिल्यांदा हीट एक्सचेंजर मध्ये येईल. हीट एक्सचेंजर मध्ये हा जो काय 5 to 6 दिसतोय, जो एक्झॉस्ट गॅस मधली जी काही हीट आहे ती घेऊन तुमची एअर काय होईल, थोडी गरम होईल, हॉट होईल, जेणेकरून पुढे आपण ज्यावेळी आपण कंबशन चेंबर मध्ये पाठवू, म्हणजेच एअर हीटर मध्ये पाठवू, त्यावेळी तुमचं कंबशन इफेक्टिव्ह होणार आहे. त्यानंतर बघा, इथं काय केलं जाईल, ऍज अ कंबशन चेंबर सारखं इथं तुमचे हॉट गॅसेस प्रोड्यूस होतील. त्यानंतर त्या टर्बाईन मध्ये येतील. परत टर्बाईनचा जो काय एक्झॉस्ट आहे तो इथे येईल, हीट एक्सचेंजर मधनं पास होईल. अजून याच्यामध्ये काही ना काहीतरी हीट एनर्जी असणार आहे, त्याला आपल्याला कूल करण्यासाठी प्री कूलर मध्ये जाईल. प्री कूलर काय करेल, एका कुलिंग मीडियमच्या मदतीने त्याला कोल्ड करण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा ही जी काही एअर आहे जी कोल्ड झाली आहे किंवा जे काही वर्किंग मीडियम आहे जे कोल्ड झाले ते आपण परत ऍज अ इनपुट म्हणून कॉम्प्रेसरला सप्लाय करणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचं वर्किंग असणार आहे. ठीक आहे. मग या बाबतीत आपण काय केलं, आपले जे काही एक्झॉस्ट गॅस आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये न सोडता आपण त्याला कूल करून रिसर्क्युलेट केलं. तर याच्यामुळे आपल्याला काय ऍडव्हान्टेज मिळाले का, तर ते आता आपण डिस्कस करूया. ऍडव्हान्टेज ऑफ क्लोज सायकल गॅस टर्बाईन. ठीक आहे. तर आता डिस्कस करूया ऍडव्हान्टेजेस ऑफ क्लोज सायकल गॅस टर्बाईन. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाचा ऍडव्हान्टेज काय मिळत असते तुम्हाला, की याच्यामध्ये आपली सायकल क्लोज्ड असते. मग सायकल क्लोज्ड असल्यामुळे आपण काय करू शकतोय, त्या पूर्ण सायकलमध्ये एक हाय प्रेशर मेंटेन करू शकतोय आणि आपला जो काय प्लांट आहे तो आपण काय करू शकतोय, कॉम्पॅक्ट करू शकतोय, त्याची साईज आपण कमी करू शकतो. तर मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो बघा, फर्स्ट ऍडव्हान्टेज रिड्युस्ड साईज ऑफ प्लांट. मग त्याच्यामध्ये बघा आपण कसं म्हणू शकतो, मेजर ऍडव्हान्टेज ऑफ क्लोज सायकल इज यूज ऑफ हाय प्रेशर थ्रू आउट द सायकल.
which result in reduced size of the plant as a desired out फॉर द डिझायर्ड आउटपुट. तर आपल्याला डिझायर्ड आउटपुट साठी आपला जो काय प्लांट आहे त्याची साईज काय होईल, कमी होईल ऍज कम्पेअर टू ओपन सायकल. सेम पॉवर आउटपुट काढायला तुम्हाला क्लोज सायकल मध्ये तुमच्या प्लांटची साईज खूप मोठी घ्यावी लागणार आहे. तर या केसमध्ये काय होईल, तुम्ही त्याची साईज रिडक्शन करू शकणार आहात. तर हा एक त्याचा मेजर ऍडव्हान्टेज झाला. त्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेज आहे की ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये आपलं जे काही कंबशन चेंबर मध्ये फ्युअल वर्किंग सबस्टन्स एअर होती आणि ती आपण काय करत होती, डायरेक्टली त्या कंबशनल जे गॅस होते त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत होती. मग तीच एअर ज्यावेळी टर्बाइन मध्ये जात होती त्यावेळी तिथले जे काही टर्बाइन्स ब्लेडला ते डॅमेज करत होती, तिथे करोजन किंवा इरोजन होण्याचे चान्सेस होते. पण या केसमध्ये आपलं जे काही वर्किंग फ्लुइड आहे ते कंबशनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही, तर तिथून ते हीट घेत असतं आणि स्वतः हीट होत असतं. तर त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज या फिनॉमिनानुसार हीट ट्रान्सफर होत असते, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. त्यामुळं याच्यामध्ये जो काही टर्बाइनचे ब्लेड्स आहेत त्याची लाईफ काय असती, जास्त असते. तर हे आपण काय म्हणू शकतो, त्याचं सेकंड ऍडव्हान्टेज आहे. तर बघा आपण म्हणू शकतो इन्क्रीज्ड लाईफ ऑफ टर्बाइन ब्लेड्स. त्यामध्ये आपण म्हणू शकतो क्लोज सायकल अवॉइड्स corrosion and erosion of turbine blades because contaminated gases do not come in direct contact. ठीक आहे, जे काही गॅस असतात ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत इन केस ऑफ क्लोज सायकल. त्याच्यामुळे आपल्याला काही टर्बाइनच्या ब्लेडची लाईफ आहे ती काय असते, जास्त असते. त्यानंतर आपण नेक्स्ट ऍडव्हान्टेज कडे येऊया. तर याच्यामध्ये आपण एकच वर्किंग सबस्टन्स जो आहे तो आपण काय करत असतो, रिसर्क्युलेट करत असतो, अगेन आणि अगेन रिपीटली तोच आपण वापरत असतो. त्यामुळं फ्रेश एअर जी काय येणार आहे त्याला फिल्टरेशनची गरज जशी स्पेसिफिकली आपल्याला ओपन सायकल मध्ये लागणार असती त्या पद्धतीने ह्या केसमध्ये लागत नाही. मग आपण काय म्हणू शकतो बघा, नो फिल्टरेशन इज रिक्वायर्ड. आपल्याला कोणत्याही प्रकारचे फिल्टरेशन लागणार नाही. बघा, फिल्टरेशन ऑफ इनकमिंग एअर इज नॉट नेसेसरी ऍज सेम एअर इज रिसर्क्युलेटेड अगेन अँड अगेन. आपण सेम एअर रिसर्क्युलेट केल्यामुळं आपल्याला फिल्टरेशन करायची गरज पडत नाही. त्यानंतर बघा त्याचा पुढचा ऍडव्हान्टेज जे काय आहे, आपण असं म्हणू शकतो की यामध्ये जे काही फ्युअल आहेत ते आपण डायरेक्टली त्याचं जे काही कंबशेबल गॅस आहे ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही तुमच्या वर्किंग सबस्टन्सच्या, तर त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होऊन हीट ट्रान्सफर होत असते. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे जे काही फ्युअल्स आहेत ते आपण या केसमध्ये वापरू शकतो. बघा, मग आपण असं म्हणू शकतो यूज ऑफ फ्युअल इकॉनॉमी. तर आपण सॉलिड फ्युअल देखील वापरू शकतो. ठीक आहे, वूड वापरू शकतो, कोल वापरू शकतो. तर अशा पद्धतीचे जे काही चिपर फ्युअल्स आहेत ते देखील आपण या केसमध्ये वापरू शकतो. तर आपण असं म्हणू शकतो बघा, ऍज इनडायरेक्ट हिटिंग इज युज्ड, सॉलिड अँड चिपर फ्युअल्स लाईक कोल वूड कॅन बी युज्ड. तर अशा पद्धतीचे जे काही फ्युअल चीप आहेत, स्वस्त आहेत, ते आपण या केसमध्ये वापरू शकतो, कारण आपला जो काही कॉन्टॅक्ट आहे हिटिंगचा तो इनडायरेक्ट आहे. तर हे त्याचे काही बेसिक आपण ऍडव्हान्टेज इथं डिस्कस केलेत. तर याचबरोबर याचे काही डिसएडव्हान्टेज देखील आहेत, तर ते आता आपण डिस्कस करूया. नेक्स्ट आहे बघा, डिसएडव्हान्टेजेस ऑफ द क्लोज सायकल गॅस टर्बाइन. तर आता क्लोज सायकलच्या बाबतीत बघायला गेलं तर ह्या केसमध्ये आपण काय करतोय, तुमचं जे काही वर्किंग मीडियम आहे त्याला आपण पुन्हा पुन्हा तेच वापरत असतो आणि ते आपण वापरत असताना त्याला आपण कूल करत असतो प्री कूलर मध्ये. तर प्री कूलर मध्ये कूल करण्यासाठी तुम्हाला वॉटर ॲज अ कुलिंग मीडियम लागत असते. मग अशा पद्धतीचं जर कुलिंग मीडियम आपल्याला लागत असेल तर आपण ही जी काय सिस्टीम आहे ती फक्त स्टेशनरी सिस्टीम मध्ये, इन्स्टॉल्ड सिस्टीम मध्ये आपण वापरत असतो. मुव्हिंग व्हेकल्स मध्ये आपण अशा पद्धतीचे टर्बाइन वापरू शकत नाही. तर बघा, आपण पहिलं काय म्हणू शकतो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे, इट इज नॉट सुटेबल फॉर एअरक्राफ्ट इंजिन. हे काय एअरक्राफ्ट इंजिनसाठी सुटेबल नाहीये, कारण याच्यामध्ये काय असणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ कुलिंग वॉटर इज रिक्वायर्ड इन प्री कूलर विच इज नॉट फिजिबल टू कॅरी इन द एअरक्राफ्ट. मग आपल्याला तेवढं मोठं कुलिंग सिस्टम आपल्या एअरक्राफ्ट बरोबर कॅरी करणं पॉसिबल नाहीये. देअरफॉर द क्लोज सायकल इज रिकमेंडेड ओनली फॉर स्टेशनरी इन्स्टॉलेशन्स और मरीन युजेस. तर स्टेशनरी इन्स्टॉलेशन्स आहेत म्हणजे जे काही इन्स्टॉल्ड आपण आपल्या जमिनीवरती करत असतो तिथं आपण ह्या गोष्टी वापरू शकतो की जिथं आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ अबंडंट क्वांटिटी ऑफ वॉटर आपल्याला अवेलेबल आहे ऍज अ कुलिंग मीडियम म्हणून आपण वापरू शकतो. तर हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज आहे की आपण हे एअरक्राफ्ट इंजिन मध्ये हे वापरू शकत नाही. नेक्स्ट जर डिसएडव्हान्टेज जर बघायला गेलं तर तुमची जी काही सिस्टीम आहे त्यामध्ये आपले काय वाढले, कॉम्पोनंट्स वाढले, हीट एक्सचेंजर वाढला, त्यानंतर तुमचा प्री कूलर वाढला. तर ह्या सगळ्या कॉम्पोनंटमुळे तुमचं जे काही कॉस्टिंग आहे ते जास्त होणार आहे, त्याचबरोबर तुमची सिस्टीम देखील काय होणार आहे, थोडी हेवियर होणार आहे. तर बघा आपण काय म्हणू शकतो, इट इज अ हेवियर सिस्टम फॉर द सेम पॉवर टू बी डेव्हलप्ड, वेट ऑफ क्लोज्ड
गॅस टर्बाइन इज हाय ऍज कम्पेअर टू द ओपन सायकल गॅस टर्बाइन. तर सेम पॉवर आउटपुट जर आपल्याला प्रोड्यूस करायचं असेल तर त्या सेम पॉवर आउटपुटमध्ये ओपन सायकल गॅस टर्बाइन घेतला आणि क्लोज सायकल गॅस टर्बाइन घेतला तर त्या केसमध्ये क्लोज सायकल गॅस टर्बाइनचं जे काही वेट असणार आहे ते जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू द ओपन सायकल. तर हे त्याचे एक डिसएडव्हान्टेज आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स काय झालेले आहेत, वाढलेले असणार आहे. त्यानंतर बघा तुमचे जे काही हिटिंग आहे तर हिटरची जी काही साईज काय आहे ती देखील आपल्याला काय लागणार आहे, मोठी लागणार आहे, कारण की त्याचा जो काय हीट ट्रान्सफर कोएफिशियंट काय असतो, कमी असतो. मग त्याचा आपण डिसएडव्हान्टेज कशा पद्धतीने म्हणू शकतो बघा, नीड ऑफ लार्ज एअर हीटर. ठीक आहे, ड्यू टू लो हीट ट्रान्सफर कोएफिशियंट a very large air heater is to be used as compared to combustion chamber of open cycle gas turbine. तर या केसमध्ये जर तुमचा एअर हीटर असणार आहे तो ऍज अ कंबशन चेंबर म्हणून ऍक्ट होणार आहे, परंतु यामध्ये इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असल्यामुळं आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्या एअरला हीट करत असतो. मग त्यावेळी अशा गोष्टीमध्ये हीट ट्रान्सफर कोएफिशियंट खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो आणि त्या हीट ट्रान्सफर कोएफिशियंट वरतीच तुमचं जे काय हिटिंग आहे ते इफेक्टिव्ह किती होणार हे डिपेंड करत असतं. मग अशा केसमध्ये तुमचा लो हीट ट्रान्सफर कोएफिशियंट असल्यामुळं तुम्हाला काय करावं लागतं, लार्ज एअर हीटर तुम्हाला यूज करावा लागतो. मग आपण हा जो एअर हीटर कम्पेअर केला तुमच्या ओपन सायकलच्या कंबशन चेंबर बरोबर, तर तो काय असणार आहे, साईज मध्ये मोठा असणार आहे. तर आपण असं म्हणू शकतो की नीड ऑफ लार्ज एअर हीटर इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज फॉर द क्लोज सायकल गॅस टर्बाइन. त्यानंतर पुढचे जे काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहे बघा, तर या केसमध्ये आपण काय म्हणलो की सिस्टीम मध्ये तुमचं प्रेशर काय असतं, हाय असतं. मग त्याच्यामध्ये प्रेशर हाय असल्यामुळं त्याच्या लिकेजचे चान्सेस देखील काय असतात, जास्त असतात. आणि आपल्याला जर लीक प्रूफ सिस्टम बनवायची असेल तर आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कॉस्टिंग आपल्याला युटिलाइज करावं लागतं. तर मग आपण काय म्हणू शकतो बघा, चान्सेस ऑफ लिकेज, त्याच्यामध्ये काय आहेत, लिकेज होण्याचे चान्सेस आहेत. मग त्यामुळे काय होणार आहे, इन्क्रीज इन इनिशियल कॉस्ट. तर आपल्याला लीक प्रूफ सिस्टम जर बनवायची असेल यू हॅव टू पे फॉर इट. ठीक आहे, आपल्याला त्याला पे करावं लागणार, इनिशियल कॉस्ट त्याच्यामध्ये जास्त द्यावी लागणार. मग आपण म्हणू शकतो बघा, in this case working fluid is other than the air is used, then this system must be leak proof and this increase the initial cost. तर आता आपण जर ओपन सायकल गॅस टर्बाइन मध्ये आपण एअरच वापरत असतो तर त्यामध्ये एअर जर लीक झाली तर आपल्याला इतका काही फरक पडत नाही. तर आपण याच्यामध्ये काय करत असतो, एअर सोडून एअर सारख्या काही चांगल्या थर्मोडायनामिक्स कॅरेक्टरिस्टिक्स असणारे फ्लुइड आपण याच्यामध्ये ऍज अ वर्किंग फ्लुइड म्हणून वापरत असतो. तर मग ते लीक होता कामा नये. मग तशा सिस्टीम आपल्याला लीक प्रूफ करायचे असतील तर त्याला आपल्याला इनिशियल कॉस्टिंग आपल्याला जास्त द्यावं लागणार आहे. तर हे काय झाले, हे काही त्याचे बेसिक डिसएडव्हान्टेज आता आपण डिस्कस केले. तर आता आपले दोन्ही टर्बाइन स्टडी करून झालेले आहेत. ओपन सायकल गॅस टर्बाइन देखील आपण स्टडी केला, क्लोज सायकल गॅस टर्बाइन देखील आपण स्टडी करा. तर आता आपण जर दोघांचं कंपॅरिझन बघितलं तर आपण कंपॅरिझनच्या पॉईंट्स याच्यामध्ये बघूया. तर एका ह्या डिफरन्स चार्ट वरून आपण ते समजून घेऊया. इथं काय दिलंय बघा, स्टार्टिंगला तुमचं इथं क्लोज सायकल आहे, इथं ओपन सायकल आहे आणि ह्या वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार आपण त्याचे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. तर बेसिकली बघा, सायकल ऑफ ऑपरेशन. तर यामध्ये काय असणार आहे बघा, क्लोज सायकल मध्ये काय करतोय आपण, तेच वर्किंग फ्लुइड आपण पुन्हा पुन्हा रिसर्क्युलेट करतोय आणि युज करतोय. मग आपण म्हणू शकतो इट वर्क्स ऑन क्लोज सायकल अँड वर्किंग फ्लुइड इज रिसर्क्युलेटेड अगेन अँड अगेन. ठीक आहे, मग या केसमध्ये जर बघितलं ओपन सायकल, इथं काय आहे, सायकल तुमची ओपन आहे आणि प्रत्येक वेळी आपण काय करत असतो, फ्रेश एअर आपण आपल्या सिस्टम मध्ये घेत असतो. मग आपण म्हणू शकतो इट वर्क्स ऑन ओपन सायकल, फ्रेश वर्किंग फ्लुइड इज एव्हरी टाइम युज्ड. आपण प्रत्येक वेळी आपण काय करणार आहे, फ्रेश एअर घेणार आहे. आता याच्यामध्ये बघू शकता वर्किंग फ्लुइडच्या बाबतीत बघितलं तर वर्किंग फ्लुइडच्या बाबतीत बघितलं तर आपण काय करतोय, आपलं गॅस जो आहे अदर दॅन एअर, जसं की हेलियम असेल, हेलियम CO2चं मिक्सचर असेल, अशा पद्धतीचे गॅस आपण काय करू शकतो की ज्याच्या थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज काय आहेत, एअरपेक्षा चांगले आहेत आणि ज्यामुळं आपल्या प्लॅनची इफिशियन्सी वाढवायला आपल्याला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीचे आपण वर्किंग फ्लुइड यूज करू शकतो अदर दॅन द एअर. ठीक आहे, कारण याच्यामध्ये बेसिक काय आहे की आपण तेच परत रियूज करत असतो. पण ओपन सायकलच्या बाबतीत आपण असं करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, एअर आणि फ्युएलचं मिक्सचरच आपल्याला यूज करावं लागणार आहे, ज्यामध्ये आपण काय करत असतो ते आपण दरवेळी फ्रेश घेत असतो. तर आपण म्हणू शकतो बघा, एअर फ्युएल मिक्सचर इज युज्ड विच लीड्स टू लोअर द थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे, त्यानंतर बघा मॅनर ऑफ हीट इनपुट. तर ह्या केसमध्ये क्लोज सायकलमध्ये ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलं की डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, तर आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये एका हीट एक्सचेंजिंग प्रोसेसनुसार तुमची हीट त्या फ्युएलची कंबशनची तुमच्या वर्किंग सबस्टन्सला आपण
देत असतो. त्यामुळे आपण इथे काय म्हणतो, इट इज अ इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू द हीट एक्सचेंजर. इथे काय होतंय, डायरेक्टली एअर तुमच्या कंबशन चेंबरमध्ये जाते आणि डायरेक्टली तिथं मिक्स होत असते. तर या केसमध्ये काय म्हणतो, हीट इज ऍडेड डायरेक्टली. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वालिटी ऑफ हीट इनपुट. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की इन्फिरियर क्वालिटी ऑफ हीट कॅन बी ऍडेड ॲज इट ऍडेड इनडायरेक्टली. तर आपण हीट एक्सचेंजिंगच्या प्रोसेसनं हीट ऍड करत असतो. त्यामुळे आपण कुठलेही इन्फिरियर क्वालिटीचे जे फ्युअल्स असतील, ती जी काही हीट असेल ते आपण डायरेक्टली याच्यामध्ये युज करू शकतो. पण यामध्ये काय करावं लागेल, हाय ग्रेड हीट इज टू बी ऍडेड. तर आपल्याला हाय ग्रेडचा वापर करावा लागणार आहे. नंतर इफिशियन्सीच्या बाबतीत बघितलं तर याची थर्मल इफिशियन्सी काय असणार आहे, चांगली असणार आहे, हाय असणार आहे. हाय थर्मल इफिशियन्सी फॉर गिवन टेम्परेचर लिमिट्स. त्या बाबतीत त्याची थर्मल इफिशियन्सी काय असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर पार्ट लोड परफॉर्मन्स जो आहे त्याच्यामध्ये बेटर असणार आहे आणि याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली लेस असणार आहे. नंतर साईजच्या बाबतीत जर बघितलं तर याची प्लांटची साईज काय असणार आहे, कमी असणार आहे, रिड्यूस्ड असणार आहे. म्हणजे आपण त्याला कॉम्पॅक्ट बनवणार आहे. इथं प्लांटची साईज काय असणार आहे, मोठी असणार आहे. नंतर टर्बाईन ब्लेडच्या बाबतीत बघितलं, ब्लेडची जी काही लाईफ आहे त्या बाबतीत जर बघितलं, इनडायरेक्ट हिटिंग असल्यामुळं करोजन किंवा इरोजन असे जे काही प्रकार आहेत ते ह्या बाबतीत होत नाहीत क्लोज टर्बाईनच्या बाबतीत. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, लॉंगर ब्लेड लाईफ. आणि ह्या बाबतीत काय होणार आहे, तुमचे जे काही गॅस आहेत ते डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत तुमच्या कंबशन चेंबर तिथं, आणि त्याच्यामध्ये टर्बाईनचं करोजन इरोजन होण्याची शक्यता जास्त आहे टर्बाईन ब्लेडची. त्याच्यामुळे याची जी काही लाईफ असते ती काय असणार आहे, कमी असणार आहे, शॉर्टर ब्लेड लाईफ. त्यानंतर आपण येऊया कंट्रोलच्या बाबतीत, बेटर कंट्रोल ऑन पॉवर प्रोडक्शन. याच्यामध्ये कंट्रोल जो चांगल्या पद्धतीने असणार आहे, इथे काय असणार आहे, पुअर कंट्रोल ऑन पॉवर प्रोडक्शन. त्यानंतर कॉस्टिंगच्या बाबतीत बघितलं तर इथं ऑब्व्हियसली क्लोज सायकलमध्ये तुमचे कॉम्पोनंट जास्त आहेत, त्यामुळे प्लांट कॉम्प्लेक्स पण असणार आहे आणि कॉस्टली असणार आहे. इकडे बघितलं तर तुमचा कम्पॅरेटिव्हली काय आहे, सिम्पल आणि कॉस्ट त्याची कमी असणार आहे. त्यानंतर प्रेशरच्या बाबतीत बघितलं, इथं क्लोज असल्यामुळे आपण हाय प्रेशर इझिली मेंटेन करतोय, इथं ओपन असल्यामुळे आपण तितकं हाय प्रेशर मेंटेन करू शकत नाही. आउटपुटच्या बाबतीत बघितलं तर इथं आउटपुट जास्त असणार आहे, इकडे आउटपुट कमी असणार आहे. त्यानंतर करोजन ऑफ द ब्लेड्स, ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं की करोजनचा जो काही पॅरामीटर आहे तो क्लोज सायकलच्या बाबतीत काय असणार आहे, कमी असणार आहे. करोजन ऑफ टर्बाईन ब्लेड्स, द डॅमेज ऑफ टर्बाईन ब्लेड्स ड्यू टू द इरोजन अँड करोजन इज रिड्युस्ड. आपण काय करतोय, डायरेक्टली आपलं जे काही वर्किंग फ्लुइड आहे ते कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, त्याच्यामुळे आपण त्याची लाईफ पण वाढवतोय आणि करोजन ऑफ ब्लेड्स पण आपण अवॉइड करत असतोय. या केसच्या बाबतीत आपण काय करू शकतोय, करोजन इज टेक्स प्लेस ड्यू टू कंटॅमिनेटेड गॅसेस. तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यामुळं इथं काय करत असतोय, करोजन त्याचं होण्याची शक्यता असते. आणि लास्टला बघा, फिल्टरेशन ऑफ द इनकमिंग एअर. ह्या केसमध्ये आपण एकदा आपलं वर्किंग फ्लुइड आपण आपल्या सिस्टम मध्ये घेतलं आणि तेच वर्किंग फ्लुइड आपण रिपीट वापरत असतोय, त्याच्यामुळे दरवेळी ह्याला फिल्टरेशन करण्याची, क्लीन करण्याची गरज नसती. पण ह्या बाबतीत बघितलं तर दरवेळी आपल्याला जी काय फ्रेश इनकमिंग एअर आहे त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, फिल्टरेशन ऑफ इनकमिंग एअर इज रिक्वायर्ड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे हे जे काय आहे ते डिफरन्स आपण स्टडी केले आहे. तर हे पॅरामीटर घेत असताना पहिल्यांदा आपण इथं क्लोज सायकल घेतलेला आहे आणि इकडं ओपन सायकल घेतलेला आहे. ठीक आहे, तर या बाबतीतले जे काही पॉईंट्स आहेत ते आपण आता डिस्कस केलेले आहेत की आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपन सायकल गॅस टर्बाईन त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग, क्लोज सायकल गॅस टर्बाईन त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि ऍडव्हान्टेजेस बघितले, आणि त्यानंतर दोघांचा डिफरन्स देखील आपण बघितलेला आहे. तर तुम्ही ह्या ज्या काही डिफरन्स आहे त्याच्यावरनं तुम्ही ओपन सायकलचे देखील काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज देखील करू शकता ऍज कम्पेअर टू द क्लोज सायकल. ठीक आहे, तर हा जो काय पार्ट इथं आहे तो आपल्याला संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, याचा जो काय पुढचा टॉपिक आहे तो आपण डिस्कस करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.